चालू झाली. थांब तुमचं मॅडमचं सांगा. थांबा. ओमकार चालू झाली. झालं काय आता प्रॉब्लेम? चला प्रॉपर्टीज पाहून घ्या. थांब ग जरा. माईक बंद ठेवा. मी परत परत सांगणार नाहीये, एक वेळेस सांगितलं की लक्षात घ्यायचं. प्रॉपर्टी नंबर 4. मॅडम एक मिनिट आम्ही कट करणार. मॅम 1 मिनिट आम्ही कट करणार आहे. मी आता मीटिंगच्या बाहेर काढल आता असे विद्यार्थी. माईक बंद ठेवायचा, लक्षात येत. आवाज येत नाही का तुम्हाला? प्रॉपर्टीज दाखवा सर. हा बोललेला आवाज येत नाही का? येतोय सर. येतोय सर. येतोय. मग ज्यांचे माईक चालू आहेत त्यांना माईक बंद करा म्हटल्यानंतर किती वेळ सांगायचं राहत आहे? ओमकार आहे सर. ओमकार. ओमकार. एक मिनिट मॅडम माईक बंद करावं लागेल मला. हा चला लक्ष द्या इकडं. प्रॉपर्टीज ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर मध्ये प्रॉपर्टी नंबर 4. ओके, त्याचं स्टेटमेंट आहे Z1 into Z2 इट्स कॉन्जुगेट क्लास नाही is equal to Z1 bar into किती पोरग Z2 bar. चला स्टेटमेंट लिहून घ्या. सर खाली घ्या थोडं. हा स्क्रीन वरती प्रॉब्लेम दिसतो का? चालू आहे तो? सर क्वेश्चन दाखवा. एक मिनिट. ओमकार माईक बंद कर. मॅडमला बी केले. ओमकार तुला एकदा सांगितलं ऐकायला येते का? सर 2 मिनिट थांबा. ही झाले. सर म्यूट ऑन करून टाका. हॅलो सर. हॅलो सर म्यूट करा. म्यूट ऑन करा सर. झालं सर. अटेंडीच्या साईडला आहे बघा सर म्यूट ऑन. ओके करा, म्यूट करा. नाही झालं. काय भरोसा. नाही झालं. चला नाही आपापले झालं. माईक बंद नाही करा. झालं. माईक बंद करा स्वतःचे. क्वेश्चन दाखवा. हा चला प्रॉपर्टी घ्या. प्रॉपर्टी नंबर 4. प्रॉपर्टी नंबर 4 स्टेटमेंट लिहून घ्यायचं आहे. हा दिसतंय का क्लिअर आता? हो सर. प्रॉपर्टी नंबर 4 लिहून घ्या. आपण ऍडिशन मध्ये प्रूफ दिलेला याचा कॉन्जुगेट साठी. Z1 into Z2 bar is equal to Z1 bar into Z2 bar.
ओके ना. नेक्स्ट स्टेटमेंट घ्या 5 नंबर. फाइव नंबरची प्रॉपर्टी, इफ z इक्वल्स टू a plus ib, a comma b belongs to R, I is equal to square root minus 1, then we have to find z into z bar, z into z bar. हे इथं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आहे, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर याला सॉल्व्ह करण्यासाठी मला सांगा कॉम्प्लेक्स नंबर झेडचा कॉन्जुगेट काय? A minus IB. A minus IB. झेड इक्वल टू ए प्लस आय बी असेल तर इट्स कॉन्जुगेट झेड बार इक्वल टू काय भेटेल? ए मायनस आय बी. IB. आपल्याला झेड आणि झेड बारचा प्रोडक्ट घ्यायचा आहे. नाउ वी हॅव टू फाइंड झेड इंटू झेड बार. चला झेड ची व्हॅल्यू सांगा. व्हॅल्यू ए ऑफ झेड प्लस आय बी. ए प्लस आय बी. ए प्लस आय बी आणि झेड बार ची व्हॅल्यू ए मायनस ए मायनस आय बी. तुम्हाला फॅक्टोरायझेशन मध्ये एक कन्सेप्ट झालेला आहे रे, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. काय असं सांगा? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे या ठिकाणी आय बी चा स्क्वेअर करावा लागेल. IB square. आय पण घ्यायचं मध्ये. चला त्याला सेपरेट करा. ए स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर इंटू बी स्क्वेअर. व्हॅल्यू ऑफ आय स्क्वेअर Minus 1. मायनस वन. Minus मायनस 1. समजा आपण आय स्क्वेअर ची व्हॅल्यू ठेवल्यानंतर काय भेटतं रे? ए स्क्वेअर प्लस बी. ए स्क्वेअर मायनस मायनस प्लस होईल ना, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. Therefore, the complex number and its conjugate, its product becomes a square plus b square. Square of the real part plus square of imaginary part. चला प्रॉपर्टी लक्षात घ्या. याचा वापर आपल्याला शॉर्टकट म्हणून करता येईल. म्हणजे एक्झाम्पल म्हणून तुम्ही एक लक्षात जर घेतला ना याच्यामध्ये, फॉर एक्झाम्पल लेट अस सपोज कॉम्प्लेक्स नंबर झेड इज इक्वल टू 4 प्लस 3i ह्या फॉर्म मध्ये तुम्हाला कॉम्प्लेक्स नंबर दिलेला आहे आणि आपल्याला झेड इंटू झेड बार कॅल्क्युलेट करायचा असेल. झेड इंटू झेड बार दॅट इज कॉम्प्लेक्स नंबर अँड इट्स कॉन्जुगेट. इट्स प्रोडक्ट बिकम्स काय लिहिता 4 स्क्वेअर 16. 16 प्लस 3 स्क्वेअर 9. 9. 16 प्लस 9 बिकम्स 25. मग आपण एमसीक्यू म्हणून सॉल्व्ह करताना ह्या फॉर्म मध्ये सॉल्व्ह करायचं. डायरेक्ट लक्ष ठेवायचं ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. या ठिकाणी ए प्लस बी आय तर ए ची व्हॅल्यू 4 भेटेल, बी ची व्हॅल्यू 3 भेटेल. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हटलं की 4 स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर. ओके ना. झेड इंटू झेड बार बिकम्स 25. हे असं कॅल्क्युलेट करत बसायची गरज नाही आणि म्हणून प्रॉपर्टी लक्षात ठेवा. नक्की त्याचा वापर आपल्याला एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना विदाउट कॅल्क्युलेशन आपल्याला आन्सर देता येईल. ओके ना. आले सर्व इथपर्यंत? सर 25 कसं आलं? सर काय झालंय? चला बस का?
ज्यांची स्पीड स्लो आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढून ठेवत चला, म्हणजे कुठलाही पार्ट आपला मिस होणार नाही. झालं सर. ओके. झेड आणि झेड बारचा प्रोडक्ट साधा सिंपल कन्सेप्ट आहे, ए प्लस बी मायनस इंटू ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर बी स्क्वेअर, आय खाली स्क्वेअर घ्या. व्हॅल्यू -1. तर झेड झेड बार आपल्याला भेटतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तर असे याच्यामध्ये नेक्स्ट घ्या. नेक्स्ट वन, डिव्हिजन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. डिव्हिजन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. दोन कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजन मध्ये असतील तर त्याला काय करायचं, कसं सॉल्व्ह करायचं हे पाहायचं आपल्याला. नाउ टेक हिअर टू कॉम्प्लेक्स नंबर. लेट अस सपोज द फर्स्ट कॉम्प्लेक्स नंबर Z1 is equal to A plus IB. Second complex number Z2 is equal to C plus ID, provided that A, B, C, D are all complex real number and I is called imaginary unit. ही सर्व इन्फॉर्मेशन दिलेली असेल. Now we have to find the division of these given two complex number, that is Z1 by Z2. Value of Z1 is here A plus IB. Value of Z2 is here C plus ID. A plus IB upon C plus ID. इथून पुढे लक्षात ठेवा, जर का कॉम्प्लेक्स नंबर डिव्हिजन मध्ये असतील. हा बोल रे, कशामुळे आवाज येतोय, काय प्रॉब्लेम आहे? Therefore, Z1 upon Z2 अशा प्रत्येक डिव्हिजन मध्ये कॉम्प्लेक्स नंबर मध्ये लक्षात घ्या, जो डिनॉमिनेटरचा कॉम्प्लेक्स नंबर आहे, सांगा डिनॉमिनेटरला कॉम्प्लेक्स नंबर कोणता आहे? C plus ID. C plus Plus I. A plus ID. C. हा, C प्लस ID ह्या कॉम्प्लेक्स नंबरचा कॉन्जुगेट सांगा. C minus I. C minus ID. मायनस ID त्याच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करून डिवाइड करायचं. हेच लक्षात ठेवा, जर दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन असेल तर न्यूमरेटरला काही करायचं नाहीये, डिनॉमिनेटरच्या कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करून डिवाइड करायचं. ही ऍडजस्टमेंट जसं आपण रॅशनलायझेशन करतो बघा, √2 + √3 असेल तर √2 - √3 न मल्टिप्लाय करून डिवाइड करतो. म्हणजे इरॅशनल नंबर आहे, त्याला रॅशनल नंबर मध्ये आणण्यासाठी आपण ह्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करत असतो. तर या ठिकाणी कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि या कॉम्प्लेक्स नंबरचा डिनॉमिनेटरला मला रिअल नंबर आणायचा आहे आणि म्हणून याच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करून डिवाइड करायचं. आता न्यूमरेटर जर पाहिला तर न्यूमरेटर मध्ये A plus IB आणि C minus ID ह्या दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट आहे. तो प्रोडक्ट आपण जसा आपण प्रोडक्ट कॅल्क्युलेट केला तसंच सांगायचं. सांगा, पहिला आपण A न मल्टिप्लाय करूया सेकंड ब्रॅकेटला. पुरा लवकर काय येतं सांगा. AC मायनस ID A इंटू ID ना. ओके, आता काय करा, IB न मल्टिप्लाय करा प्लस IBC. आता हे प्लस आणि मायनस मायनस I इंटू I स्क्वेअर BD. ओके, चला डिनॉमिनेटरला या. डिनॉमिनेटरला A प्लस B A मायनस B C प्लस ID C मायनस ID काय भेटेल? C स्क्वेअर प्लस I स्क्वेअर D स्क्वेअर. त्याला आपण असं लिहिणार ना, C स्क्वेअर मायनस I स्क्वेअर D स्क्वेअर. आणि आपल्याला नक्की माहित आहे व्हॅल्यू ऑफ I स्क्वेअर इज हिअर -1. ज्या ठिकाणी I स्क्वेअर असेल त्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवा -1. चला इथपर्यंत आले का सर्व? बघा, थोडं कॅल्क्युलेशन आहे डिव्हिजन मध्ये.
ओके, फक्त आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवा, ऑटोमॅटिक सिम्प्लिफाय होईल बाकीचा पार्ट. Therefore Z1 by Z2 equals to फर्स्ट टर्म आहे AC, रिअल नंबर आहे. लास्ट टर्म मध्ये आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवल्यानंतर मायनस मायनस प्लस BD. चला फर्स्ट लास्ट टर्म कंबाईन केले, मायनस मायनस प्लस 1 BD. ओके ना. फर्स्ट लास्ट टर्म मध्ये AC प्लस BD आला. चला मिडल टू टर्म मध्ये मायनस आय कॉमन काढा, मायनस आय कॉमन काढा किंवा प्लस आय कॉमन काढा, कुठलंही चालेल, काय अडचण नाही. समजा आपण प्लस आय कॉमन काढलं, ब्रॅकेट मध्ये राहतं BC मायनस AD. प्लस आय कॉमन काढल्यानंतर प्लस टर्म अगोदर घ्या, मायनस टर्म नंतर ठेवा. आय कॉमन काढलाय, BC मायनस AD ब्रॅकेट क्लोज, होल डिवाइड बाय काय C square plus D square. करेक्ट आहे. C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. आता डिनॉमिनेटरला कम्प्लीट रिअल नंबर आलाय, कारण C रिअल नंबर आहे, D रिअल नंबर आहे, स्क्वेअरची सम रिअल नंबर असेल. आय कुठे गेलं? सेपरेट डिवाइड करा, सेपरेट डिवाइड करा. AC प्लस BD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर प्लस I इन ब्रॅकेट BC मायनस AD डिवाइड बाय C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. ओके, दोन कॉम्प्लेक्स नंबर डिवाइड केल्यानंतर येणारी व्हॅल्यू ही सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, हे तुमच्या लक्षात आलेलं असेल. हा जो पार्ट आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट आहे, आणि हा जो पार्ट आहे त्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट आहे. Therefore रिअल पार्ट ऑफ Z1 by Z2, बोला काय तो रिअल पार्ट ऑफ Z1 by Z2? AC plus BD upon C square plus D square. व्हेरी गुड. चला रिअल पार्ट भेटला, इमॅजिनरी पार्ट सांगताय BC minus AD upon plus D square. Upon C square plus D. BC मायनस AD अपॉन C स्क्वेअर प्लस D स्क्वेअर. आणि तो कॉम्प्लेक्स नंबर असेल तर त्याला रिअल पार्ट असणार, त्याला इमॅजिनरी पार्ट असणार, आणि ते तुमच्या समोर आहे. आतापर्यंत आपण जे काही अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये पाहिलं ना, तुमच्या लक्षात आलं असेल की दोन कॉम्प्लेक्स नंबर ऍड केले, कंबाईन केल्यानंतर येणारा सुद्धा कॉम्प्लेक्स नंबरच असतो. दोन कॉम्प्लेक्स नंबरचा डिफरन्स कॅल्क्युलेट केला तरी कॉम्प्लेक्स नंबर असतो. दोन कॉम्प्लेक्स नंबरचा प्रोडक्ट घेतला तरी येणारा कॉम्प्लेक्स नंबरच असतो. दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण डिवाइड केले, त्याला सिम्प्लिफाय केला तरी येणारी व्हॅल्यू सिम्प्लिफाईड फॉर्म मध्ये हे कॉम्प्लेक्स नंबरच असते. प्रत्येकाचे रिअल पार्ट, प्रत्येकाचे इमॅजिनरी पार्ट आपण त्यावेळेस डिफाईन केलेले आहेत. तर हा अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मधला लास्ट पार्ट. फक्त दोन रिमार्क लिहून घ्यायचे, वाटल्यास त्याच्या प्रॉपर्टी म्हटलं तरी चालतील, प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर, आणि त्या प्रॉपर्टीचा वापर करून आपल्याला MCQ सॉल्व्ह करण्यासाठी नक्कीच हेल्प होईल. तर इथपर्यंतचा पार्ट कोणाला काही डाऊट असेल समजलं नाही, बोला की, रिपीट करा. नक्कीच करूया, तुमचं लक्ष असू द्या. तुमचं लक्ष असेल तर नक्कीच समजेल. चला रिपीट करूया आपण. हेडिंग काय रे आपलं? डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. करेक्ट आहे. मग डिव्हिजन करण्यासाठी कमीत कमी आपल्याकडे दोन कॉम्प्लेक्स नंबर असणं आवश्यक आहे. पहिला कॉम्प्लेक्स नंबर घेतला A प्लस IB, सेकंड कॉम्प्लेक्स नंबर घेतला C प्लस ID. ओके, या दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन, डिव्हिजन म्हणल्यानंतर तुला लक्षात येईल की Z1 अपॉन Z2
पहिली स्टेप. त्यांच्या करस्पॉन्डिंग व्हॅल्यू ठेवायच्या ए प्लस आय बी अपॉन सी प्लस आय डी. ओके. इथून पुढे कॅल्क्युलेशन करत असताना लक्षात ठेवायचं, जर दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या डिव्हिजन मध्ये डिनॉमिनेटर मधला कॉम्प्लेक्स नंबर काय आहे रे? सी प्लस आय डी. त्याचा C कॉन्जुगेट plus काय ID. येतो? त्याचा कॉन्जुगेट काय येतो? C minus ID. एवढं तर कळेल ना, सी मायनस आय डी. एवढं लक्षात येईल ना हो. आपल्या, की हो. दोन कॉम्प्लेक्स नंबरची डिव्हिजन असेल आणि मला जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर डिनॉमिनेटरच्या कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करून डिवाइड करायचं, मल्टिप्लाय करायचं, डिवाइड करायचं. ही ऍडजस्टमेंट सिम्प्लिफाय करण्यासाठी. ओके. आता एक लक्षात घे, पहिल्या ब्रॅकेट मधल्या कॉम्प्लेक्स नंबरनं दुसऱ्या ब्रॅकेट मधल्या कॉम्प्लेक्स नंबरला मल्टिप्लाय करायचंय. ते करत असताना फर्स्ट टर्मनं मल्टिप्लाय करतो, ए इंटू ब्रॅकेट सी मायनस आय डी प्लस आय बी इन ब्रॅकेट सी मायनस आय डी. याचं मल्टिप्लिकेशन तुला न्यूमिनेटरला पाहायला भेटेल. कळत आहे? चला, याच्यामध्ये काय डाऊट आहे कुणाला? No sir. चला, डिनॉमिनेटर मध्ये तुम्हाला रिझल्ट सांगितलाय. रिझल्ट हा आहे, आपण जो वापरतोय ना तो रिझल्ट असा आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर फॅक्टरायझेशन मध्ये झालेला आहे. पहिला फॅक्टर असतो ए प्लस बी, सेकंड फॅक्टर असतो ए मायनस बी. याला आपल्याला रिझल्टच्या फॉर्म मध्ये वापरता येईल. इथं आहे सी प्लस आय डी, सी मायनस आय डी ला कंबाईन करता येईल आणि लिहिता येईल ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जसं लिहितो आपण तसं इथं येईल सी स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर डी स्क्वेअर. चला, झालं का? झालं सर्वांचा? हो. हा, नेक्स्ट स्टेपला तुम्ही आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवा. आय स्क्वेअरची व्हॅल्यू किती असते? -1. हा, -1. मग आपण न्यूमिनेटर मध्ये आय स्क्वेअर लास्ट टर्म आणि डिनॉमिनेटर मध्ये सेकंड टर्म आय स्क्वेअरची व्हॅल्यू ठेवून द्या. चला, काय चेंज झाला? फर्स्ट टर्म मध्ये एसी, लास्ट टर्म मध्ये प्लस बीडी हे पहिल्या ब्रॅकेट मध्ये आले आणि सेकंड आणि थर्ड टर्म मध्ये मिडल टर्म. इथं प्लस टर्म बीसी अगोदर घ्या, मायनस एडी नंतर घ्या, आय कॉमन काढला. चला, झालं का? सर हे कसं न्यूमिनेटर आलं मध्ये प्रत्येक पार्टला सेपरेट डिवाइड करा. व्हिडिओ लागते सर. सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर न सेपरेट डिवाइड करा. इथं मी मिडल टर्म जे आहेत ना दोन, आय बी सी आणि मायनस आय डी, बीसी अगोदर घेतलाय, मायनस एडी नंतर ठेवलाय, प्लस टर्म अगोदर, मायनस टर्म नंतर, आय कॉमन. टू मायनस थ्री ला -3 + 2 लिहिले तर काय फरक पडतो का? चला, सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर न प्रत्येकाला डिवाइड करा सेपरेट. एसी प्लस बीडी ला सेपरेट आणि बीसी मायनस एडी ला सेपरेट डिवाइड करा. आणि मग फायनली तुम्हाला तो कॉम्प्लेक्स नंबर भेटेल, ज्या कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट एसी प्लस बीडी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर आहे आणि त्या कॉम्प्लेक्स नंबरचा इमॅजिनरी पार्ट तुमच्या समोर आहे, बीसी मायनस एडी अपॉन सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर. चला, आले इथपर्यंत सर्व? Yes sir. काही डाऊट कोणाला याच्यामध्ये? नाही. No sir. आपण प्रॉब्लेम भरपूर सॉल्व्ह करणार आहेत. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये डिव्हिजन आली की हीच प्रोसेस करणार. चला, त्याच्यानंतर खाली हेडिंग टाका, प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. प्रॉपर्टीज. सर एक्झाम्पल घ्या ना. अरे, तुला लक्षात कसं येत नाही रे? एक्झाम्पलच घ्यायचेत. आता दोन प्रॉपर्टी झाल्या की एक्झाम्पलच घ्यायचेत. दोन प्रॉपर्टी लक्षात घे, प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याचा वापर होईल आणि त्या प्रॉपर्टी झाल्या की आपली एक्झाम्पलच सॉल्व्ह करायचे. ते एक्सरसाइज पाहिला असेल की तो तुझ्याकडे पीडीएफ आहे, सॉल्व्ह करायची आपली कंप्लीट.
काळजी करू नको. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, डिव्हिजन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर, इथं ऍड करा प्रॉपर्टीज ऑफ डिव्हिजन, डिव्हिजन ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. चल फर्स्ट प्रॉपर्टी ऍक्च्युली पॉवर्स मध्ये आपण घेतलेली 1/i ची व्हॅल्यू काय लिहिते ते रे, आठवते कुणाला? हॅलो, मायनस आय असते ना, 1/i ची व्हॅल्यू काय असते? मायनस आय. आणि आणखीन एक पाहिलं रे, -1/i असेल तर आय. आणि सेकंड एक आहे लक्षात घ्या, बघा पहा 1/a प्लस IB, 1/a प्लस IB असेल तर याला सिम्प्लिफाय करायचंय. हे डायरेक्ट लिहितो मी आणि त्याला प्रूव्ह करून देतो. a मायनस IB, a प्लस IB चा कॉन्जुगेट a मायनस IB अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर याची व्हॅल्यू डायरेक्ट आपल्याला ह्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करता आली पाहिजे, त्याला मल्टिप्लाय करून डिवाइड करत बसण्याची गरज नाही. 1/a प्लस IB असेल ना, तर काय लक्षात ठेवायचं तुम्ही, 1/a प्लस IB ला हा कॉम्प्लेक्स नंबर न्यूमिरेटरला घेतलाय, डिनॉमिनेटरला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर म्हणजे रिअल नंबर आहे. मग तुम्ही लक्षात ठेवायचंय a प्लस IB असेल तर a मायनस IB घ्या आणि त्याला a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर ने डिवाइड करा. याच्यामध्ये आणखीन एक कन्सेप्ट आहे. समजा या ठिकाणी a प्लस IB च्या ऐवजी 1/a मायनस IB असेल तर काय येईल रे? अरे तुम्हाला लक्षात आलं का? a प्लस IB असेल तर a मायनस IB, इथे a मायनस IB असेल तर काय येईल? a प्लस IB. a प्लस IB आणि a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर कॉमन राहतं, काही बदल नाही. याचा फार मोठा फायदा तुम्हाला MCQ सॉल्व्ह करताना होणार आहे. जर आपल्याला रिझल्ट तयार करायचे असतील ना, तर तुम्हाला त्याचा कॉन्जुगेट तयार करून त्याला सॉल्व्ह करत बसावं लागतं. त्याच्यामध्ये मी सेकंड रिझल्ट तुम्हाला तयार करून देतो. लक्ष द्या इकडं, 1/a प्लस IB आहे ना, तिचे RHS कसं काय ते पाहूया आपण. लक्ष द्या, 1/a प्लस IB आपला वरचा सेकंड रिझल्ट बघा. 1/a प्लस IB ची RHS कसं काय तयार होते ते पाहूया आपण. तुम्हाला मी आता सांगितलं डिव्हिजन मध्ये की डिनॉमिनेटरचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे तिच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करून आपण डिवाइड करायचं. हे तुम्ही कायमचं लक्षात ठेवायचं. हे असं करणार, डिनॉमिनेटरचा जो कॉम्प्लेक्स नंबर आहे त्याचा कॉन्जुगेट तयार करा, त्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करून डिवाइड करा. ओके, आता मला सांगा न्यूमिरेटर तर काही बदल होणार नाही, 1/a मायनस IB ऍज इट इज राहील. चला डिनॉमिनेटर मध्ये मला सांगा a प्लस b आणि a मायनस IB ह्या कंबाईन करा बरं. सांगा काय येत आहे? a स्क्वेअर मायनस I स्क्वेअर b स्क्वेअर. ओके ना. आणि याच्यामध्ये मी जर I स्क्वेअर ची व्हॅल्यू -1 ठेवली, a स्क्वेअर प्लस b व्हॅल्यू -1, तर काय येतं रे मग? a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. करेक्ट आहे. मग आपला रिझल्ट काय तयार होईल सांग बरं. a प्लस IB इक्वल टू a मायनस IB अपॉन a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. तर आपण काय साध्य केलं याच्यामध्ये? इथं LHS मध्ये जर पाहिलं तर डिनॉमिनेटरला कॉम्प्लेक्स नंबर होता, RHS ला जर पाहिलं तर डिनॉमिनेटरला कॉम्प्लेक्स नंबर राहिलेला नाहीये, हे तुम्हाला लक्षात येईल. मला हा कॉम्प्लेक्स नंबर जर न्यूमिरेटरला न्यायचा असेल तर ह्याला ह्याच प्रोसेसचा वापर करावा लागेल. त्या कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करायचंय, डिवाइड करायचंय, डिनॉमिनेटर ऑटोमॅटिक रिअल नंबर मध्ये कन्वर्ट होतो आणि तो a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर येतो
आणि न्यूमिरेटर मात्र ए मायनस आय बी राहतो. तर अशा प्रकारे 1/a प्लस आय बी ची व्हॅल्यू तुम्ही आता इथून पुढे परमनंट लक्षात ठेवायची आणि ती असते ए मायनस आय बी अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. हे रिझल्ट महत्वाचे आहेत, तुमचा बराचसा वेळ वाचवणार आहेत. कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला ह्या रिझल्टचा जर वापर केला तर किती कॉम्प्लिकेटेड कॅल्क्युलेशन असेल डिव्हिजनचं तर आपल्याला त्याला सिंपल करता येतं. ओके ओके सर. चला, हा सर्व पार्ट व्यवस्थित प्रिपेअर करा. आता मात्र आपली सर्व अल्जेब्राची थेरी इथं कंप्लीट झालेली आहे. खाली घ्या जरा. घेऊया ना. तर तुम्ही याला व्यवस्थित प्रिपेअर केलं ना की आपल्याला आता एक्झाम्पल घ्यायला काही अडचण नाहीये. आता सिरियलनं सगळे प्रॉब्लेम्स घेऊया आपण. सर खाली घ्या. हो, कुठपर्यंत घ्यायचंय बोल. स्टार्टिंग पासून. हो सर. चला, ज्यांना डाऊट आहे त्यांनी बोलावे. नो सर. बाकीचे विद्यार्थी सर कोणत्याही वर घ्या. प्रकारचा डाऊट असेल तर बोलायचं रे, लाजू नका. वर घ्या सर. चला, जायचं का वरी? वेळ झाली बघा. हो सर, जायचं. ओके सर, चला पुढे. चला वरी. नाव IIT इंजिनियर व्हायचं नाही का? लागत नाव चला, झाले का? आले का इथपर्यंत? हो सर, झालं. सर. हो सर. डिव्हिजन ऑफ कॉम्प्लेक्स नंबर आताच झालंय. हे पाहून घ्या. Z1/Z2 इक्वल टू A प्लस IB C प्लस ID. त्याला सॉल्व्ह केला आपण. हे त्याचा रिअल पार्ट, इमॅजिनरी पार्ट पाहून घ्या. तर हे सॉल्व्ह करून दिले इथे एक्झाम्पल. आपण अनसॉल्व्ड एक्झाम्पल घेऊया. याच्या ह्या प्रॉपर्टीज लक्षात घ्या. 1/i असेल तर मायनस आय येत आहे. 1/a प्लस IB असेल तर a मायनस IB अपॉन a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इथं डायरेक्ट दिलेलं आहे, जे आपण या ठिकाणी प्रूव्ह केलंय. आणि हे सर्व सॉल्व्ह एक्झाम्पल तुम्ही तयार करायचे. हे 1.1 अनसॉल्व्ड एक्झाम्पल इथून स्टार्ट होतील आणि हे सर्व प्रॉब्लेम आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलेले आहेत. हायर पॉवर ऑफ आय मध्येच झालेलं आहे हे सर्व. कॉन्जुगेट पाहत असतानाच आपण पाहिलंय, हे सर्व एक्झाम्पल घेतलेत. आणि इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर मध्ये मला वाटतंय आपण याच्यातलं एक एक्झाम्पल घेतलंय का दोन घेतले? आपण सेकंड एक्झाम्पल पासून स्टार्ट करूया. फाइंड A and B. राइट डाउन एक्झाम्पल. थर्ड मधलं सेकंड एक्झाम्पल घ्या. फाइंड A and B if सेकंड नंबरचं एक्झाम्पल घ्यायचंय. राइट डाउन सेकंड नंबर. सेकंड नंबर एक्झाम्पल नंबर 2. अरे आवाज येतो का नाही? चला लिहून घ्या एक्झाम्पल. A मायनस बी ब्रॅकेट क्लोज प्लस A प्लस बी ब्रॅकेट क्लोज I इक्वल्स टू A प्लस 5I. A प्लस 5I. सोल्युशन मध्ये गिवन लिहाये.
ए मायनस बी प्लस आय इन ब्रॅकेट ए प्लस बी इक्वल्स टू ए प्लस 5y ओके. चला सोल्युशन स्टार्ट करा. हे जसं दिलं एक्सप्रेशन तसं लिहा. नेक्स्ट लिहायचं बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. चला लक्ष द्या. LHS म्हणजे कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याला रिअल पार्ट आहे. बघा ए मायनस बी प्लस आय इंटू ब्रॅकेट ए प्लस बी हा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. RHS मध्ये ए प्लस 5y हा सुद्धा एक कॉम्प्लेक्स नंबर आहे. LHS चा मोठा दिसतो, RHS मध्ये छोटा दिसतो असं अजिबात बोलायचं नाहीये. त्या दोन्हीच्या मध्ये इक्वल आहे ना साईन, तर ते बॅलन्स होतात. ते दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहेत. मग त्या दोन्ही कॉम्प्लेक्स नंबरचा रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट असतो. रिअल पार्ट इक्वल टू रिअल पार्ट. मग LHS मधला रिअल पार्ट सांगा. ए मायनस बी. A minus B. ए मायनस बी. RHS चा रिअल पार्ट सांगा. ए. ए. आणि नंतर LHS मध्ये इमॅजिनरी पार्ट सांगा. ए प्लस बी. आय ए प्लस बी. RHS मधला इमॅजिनरी पार्ट 5. फक्त 5 आय घ्यायचं नाही. तर हे पहिले इक्वेट करून घ्या. हे दोन इक्वेशन भेटतील, हे ना तुम्ही सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला आन्सरच भेटणार आहे. इथं पहा, ह्या मायनस बी ला RHS ला ट्रान्सफर केलं, ए ला इकडे LHS ला ट्रान्सफर केलं, तर बी इक्वल टू ए मायनस ए म्हणजे 0 भेटतं. बीची व्हॅल्यू तुम्हाला इथं 0 भेटते. भेटते का नाही बघा. पहिल्या इक्वेशनला सॉल्व्ह केलं रे. बी इक्वल टू 0 आला. हा, ही आलेली बीच व्हॅल्यू तुम्ही सेकंड इक्वेशन मध्ये ठेवा. ए प्लस 0 इक्वल्स टू 5. देअरफॉर ए इक्वल्स टू 5. तुम्हाला ए आणि बी प्रिपेअर करायचं होता ना, आन्सर भेटला ना. मग हो. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ ए इक्वल्स टू 5, व्हॅल्यू ऑफ बी इक्वल्स टू 0. हेच आन्सर. इथपर्यंत सॉल्व्ह करायचं आपल्याला. B0 कसं आलं सर समजलं नाही. अरे इथं तुला रिअल आणि इमॅजिनरी पार्ट इक्वेट केलेलं कळाले का नाही. हॅलो नाही. बोलत चल, शांत बसू नको. ए मायनस बी रिअल पार्ट आणि RHS मधला रिअल पार्ट इक्वेट केलेला कळाला का. हो सर. हा, तुला मॅथमॅटिक्स मध्ये हे माहित आहे का रूल. बघ हे इक्वल साइन आहे. या इक्वल साइनच्या राईट साइडला बी ला ट्रान्सफर केलं, मायनस बी चं काय होईल RHS ला गेल्यानंतर. प्लस बी. प्लस बी करेक्ट आहे. RHS मधल्या ए ला मी LHS ला ट्रान्सफर केला, प्लस ए चं काय होईल मायनस. मायनस ए. मग ऑलरेडी ए होता, ए मायनस ए आलं का नाही. हो सर समजलं आणि सर. बी इक्वल टू ए मायनस ए म्हणजे किती असेल 0. मग बी इक्वल टू 0च लिहिलंय मी. ही आलेली व्हॅल्यू ह्या इक्वेशन मध्ये ठेव ना. बी च्या ठिकाणी ठेव. बी च्या प्लेसला बी इक्वल टू 0, ए प्लस 0 ए इक्वल टू 5. समजलं सर. सर खाली घ्या थोडं. चला, ज्यांना समजत नाही त्यांनी समजून घ्या. उगा मनातले मनात जमना जमना करत बसू नका. पुढे खाली घ्या. सर वरी घ्या ना थोडं. नेक्स्ट घ्यायचा. घ्या सर. हो सर घ्या. हो सर. चला थोडं स्पीड मध्ये घ्या. चला आपल्याला पुढं जायचंय. कुणाला यायचंय पुढं. मला चल मग. आपण हा थर्ड नंबर.
फाइंड ए अँड बी इफ find A and B if write down third number A plus B bracket close into second bracket 2 plus I equals to मला नाही. B plus 1 plus in bracket 10 plus 2I 10 plus 2A bracket close I 10 plus 2A ब्रॅकेट क्लोज आय. हे जसं एक्सप्रेशन दिलेलं आहे तसं सोल्युशन मध्ये स्टार्ट करा. A plus B into 2 plus I. ओके ना? A plus B 2 plus I equal to B plus 1 plus bracket plus in bracket 10 plus 2A ब्रॅकेट क्लोज आहे. ओके. आता तुम्हाला थोडं कॅल्क्युलेशन करावं लागेल. ते कॅल्क्युलेशन या फॉर्म मध्ये असेल. हे गिवन लिहा पहिलं, सोल्युशन स्टार्ट करा. याच्यामध्ये LHS मधल्या 2 ब्रॅकेटचा प्रोडक्ट तयार करायचा आहे. इमानदारीनं मला सांगा ह्या A न सेकंड ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर काय येतं? A into 2 2A plus 2I. 2A plus IA. 2A प्लस I का? AI म्हणा किंवा IA म्हणा. IA म्हणा किंवा AI म्हणा. चला B घ्या. 2B plus B plus IB. इक्वल्स टू हे B प्लस 1 आहे ना, त्याला ब्रॅकेट करा. इथे काही करू नका, सेपरेट आहे असंच ठेवा. चला लिहून घ्या, लाजू नका. ओके. आता मला सांगा ज्या टर्म मध्ये आय नाही अशा 2 टर्म आहेत त्यांना कंबाईन घ्या. 2A प्लस 2B. ज्या टर्म मध्ये आय आहे त्याच्यामध्ये आय कॉमन सांगा. आय इन ब्रॅकेट A प्लस बी. A plus B. हा, ह्या फॉर्म मध्ये LHS तयार झाल्यानंतर RHS मध्ये बघा B प्लस 1 प्लस हे आय ब्रॅकेटच्या अगोदर घ्या 10 प्लस 2A. आपल्याला दिलेला प्रॉब्लेम हा परफेक्ट कॉम्प्लेक्स नंबर LHS ला नव्हता. या ठिकाणी 2 ब्रॅकेटचा प्रोडक्ट होता, त्याला मी सिम्प्लिफाय केलं. आता मात्र LHS मध्ये पहिली ब्रॅकेट रियल पार्ट, दुसरी ब्रॅकेट इमॅजिनरी पार्ट, RHS मध्ये B प्लस 1 रियल पार्ट आणि सेकंड ब्रॅकेट 10 प्लस 2A इमॅजिनरी पार्ट हे सेपरेट झालेले आहेत. याचा अर्थ असा LHS ला कॉम्प्लेक्स नंबर आहे, RHS ला एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, दोन्ही इक्वल आहेत. इक्वल असतील तर आपल्याला प्रॉपर्टी वापरता येते बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. काय कन्सेप्ट आहे याचा आपण पाहिलंय. दोन्ही साइडच्या कॉम्प्लेक्स नंबरचा रियल पार्ट इक्वेट करावा. LHS मधला रियल पार्ट काय? 2A plus 2B. RHS मध्ये B plus 1. व्हेरी गुड. चला इमॅजिनरी पार्ट LHS मध्ये A plus 1. RHS मध्ये इमॅजिनरी पार्ट 10 plus 2A. 10 प्लस 2A. चला आता याला सिम्प्लिफाय करा. फर्स्ट इक्वेशन सिम्प्लिफाय करा, सेकंड इक्वेशन सिम्प्लिफाय करा आणि हे दोन्ही इक्वेशन सॉल्व्ह करा. जसे आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करतो तसं या ठिकाणी सॉल्व्ह करून A आणि B प्रिपेअर करायचे. चला पहिल्या इक्वेशन मध्ये B ला LHS ला ट्रान्सफर करायचंय. सर थोडं बरी घ्या. अरे तू बस का?
लवकर फटाफट घेत जा. हो सर. चला इक्वेट करा. बी ला LHS ला ट्रान्सफर केल्यानंतर काय होतं? प्लस बी चं मायनस बी, 2b मायनस बी किती येतात मग? फक्त बी. इथे येतं बघ 2a प्लस बी इक्वल्स टू 1. इक्वेशन नंबर 1. RHS सेकंड इक्वेशन मध्ये बघा, RHS ला 2a आहे, LHS ला ट्रान्सफर केला, मायनस 2a प्लस a किती आले? अरे लक्षात यायला कॅल्क्युलेशन. a मायनस 2a -a प्लस बी बरोबर इक्वल टू 10. चला आपण हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करणार. इक्वेशन नंबर 1 मधून इक्वेशन नंबर 2 ला सबट्रॅक्ट करा. सायमल्टेनियस इक्वेशन झाले तुम्हाला 10th मध्ये. 2a प्लस b इक्वल टू 1. सेकंड इक्वेशन इज हियर मायनस a प्लस b इज इक्वल टू 10. आणि यांचा डिफरन्स भेटेल मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस बी गेट कॅन्सल. अरे जमतं की नाही? हो सर. ए बरोबर 11 सर. मग 2a प्लस a किती आले? 11. असं काय पण बोलू नको. 2a प्लस a म्हणजे 3a. हा RHS मध्ये 1 मायनस 10 रे. A is equal to 3. मायनस 9 आला, मायनस 9. A is equal to minus 3. चला A is equal to तीन RHS ला डिवाइड करा. A इज इक्वल टू मायनस 9/3 इक्वल्स टू -3. मायनस 3. फुट A इक्वल टू मायनस 3 इंटू इक्वेशन 1. इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेव, लवकर येत आहे. लवकर येत आहे बघ. A ची व्हॅल्यू -3 ठेवली ना 2 मध्ये, तर ते मायनस मायनस प्लस 3 प्लस b इक्वल टू 10 आलं. b इक्वल टू 10 मायनस 3 ना. 10 minus 3 equals to 7. Therefore, solution becomes A is equal to -3 and B is equal to 7. Final answer. झालं सर. ओके. बघा सर्वांचं झालं का? सर्वांचं जमलं पाहिजे. झालं सर. कुणी पाठीमागे राहिले नाही. बघा असे एक्झाम्पल आपले सॉल्व्ह झाले पाहिजेत. चला एक्झाम्पल नंबर 3 झाला. घ्यायचा नेक्स्ट मग. हो सर. एक्झाम्पल नंबर 4. ओके चला घ्या. ABI इक्वल टू 3a मायनस b प्लस 12i. ABI प्लस 3a मायनस b प्लस 12i. RHS मध्ये रे 3a मायनस b प्लस 12i. ओके write down this given. याला मी या फॉर्म मध्ये लिहितोय 0 प्लस ABI इक्वल्स टू इन ब्रॅकेट 3a मायनस b
प्लस 12i. इक्वल साइनच्या दोन्ही साइडला दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत का? हो सर. हा, सर. मग दोन्ही कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील तर मला प्रॉपर्टी लिहिता येते बाय इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. चला, रियल पार्ट इक्वल टू रियल पार्ट. मी पहिला RHS मधला रियल पार्ट लिहितो कारण LHS मध्ये फक्त 0 आहे. 3a मायनस b इक्वल टू 0 लिहिता येतं इक्वेशन नंबर 1. चला, इमॅजिनरी पार्ट सांगा. is equal to is equal to 12. AB equals to 12. AB equals to 12. आता इथं B इक्वल टू काय येईल? 12 अपॉन A. 12 अपॉन A ही आलेली B ची व्हॅल्यू. लक्ष द्या इकडं, मायनस B ला ट्रान्सफर केलं रे. 3a इक्वल टू B आणि ती B ची व्हॅल्यू ठेवायचं. चला, B इक्वल 12 बा A. इक्वेशन नंबर 2 ला इथं ठेवा B च्या ठिकाणी, B प्लेसला. चला, असं केल्यानंतर थोडं लवकर येत आहे. चला वर चला, वेळ झाली तुमची. 3a इक्वल टू 12 बाय A. मुद्दा मी B ला RHS ला ट्रान्सफर केलाय. 3a इक्वल टू B, B ची व्हॅल्यू ठेवली. A न क्रॉस मल्टिप्लाय करा रे. 6 आलं सर याची उत्तर. ए बरोबर. A इक्वल टू 6. A इक्वल टू 6 कसं येईल? सर. अरे इथं a स्क्वेअर Root 12 आलं. 3 ने डिवाइड करा RHS ला. A is equal to 2 येते सर. A is equal to नाही रे, sir. इथं Sorry, a sir. स्क्वेअर इक्वल टू 4 आलंय. टेक Is equal to 2 येते सर. प्लस मायनस 2 लिहा. प्लस मायनस 2 लिहायचं स्क्वेअर रूट. आणि ही आलेली a ची व्हॅल्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवा. बघा, पहिली व्हॅल्यू भेटेल a इज इक्वल टू 2 असताना b भेटतो 12 बाय 2 6 आला. B is equal to 6. आणि a ची व्हॅल्यू मायनस 2 असताना b ची व्हॅल्यू 12 अपॉन मायनस 2 मीन्स मायनस 6. अशा दोन व्हॅल्यू भेटतात. दोन सोल्युशन असतील. a इज इक्वल टू प्लस मायनस 2 आणि b इज इक्वल टू प्लस मायनस 6. तुम्ही नेक्स्ट लेक्चरच्या अगोदर राहिलेले 2 एक्झाम्पल सॉल्व करायचे म्हणजे करायचे. चला, याच्यात काय डाऊट आहे कुणाला? हो सर. काय डाऊट आहे सांग. बोल. बोला लवकर, काय डाऊट असेल तर सांगा. LHS आणि RHS मध्ये कॉम्प्लेक्स नंबर रियल पार्ट इक्वेट करा, इमॅजिनरी पार्ट इक्वेट करा. 2 इक्वेशन भेटतात. प्रत्येक एक्झाम्पल मध्ये असंच करणार आपण. आणि मग a ची व्हॅल्यू प्लस मायनस 2, b ची व्हॅल्यू प्लस 6 मायनस 6 म्हणजे प्लस मायनस 6. तर तुम्ही काय करायचं माहिती का, एक्झाम्पल नंबर 5 आणि 6 असे 2 एक्झाम्पल राहिलेत. 100% प्रत्येकाने ट्राय करायचा. नाही आलं तर मी सॉल्व्ह करून देईल, पण ट्राय करा. प्रयत्न करणार की नाही? हो सर. हो सर. मग आपण थांबूया इथं. हे 5 नंबरचं कळते का तुम्हाला काय करायचं ते?
हा काही नंबर मल्टिप्लाय करायचे 2 ब्रॅकेट. ए मायनस आय आणि स्क्वेअर बी स्क्वेअर. याला मी असं लिहू शकतो का रे? a plus ib equal to 1 upon p minus 2i. चालतं का हे? त्याचा इन्व्हर्स घ्या, रेसिप्रोकल घ्या दोन्ही साईडचा. हो सर. आणि मग मी तुला सांगितलं प्रॉपर्टी मध्ये डिव्हिजन मध्ये 1 upon a plus ib असं त्याला काय करायचं सांगितलंय. तर सॉल्व करा. याचा कॉन्जुगेट घेऊन सॉल्व करायचं. p plus 2 आणि मल्टिप्लाय अँड डिवाइड. चला भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. रेकॉर्डिंग बंद करायचं. हॅलो. Good morning. गुड मॉर्निंग सर. Good morning. Good morning. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. Good morning, beta. Good morning, sir. Good morning. Good morning, sir. सर्वांना good morning.